ही घटना रत्नागिरीकडे घडल्याची काही लोक सांगतात, पण याचा ऑफिशियल रेकॉर्ड कुठेही सापडत नाही. एक 25 वर्षाचा मुलगा जो मुंबईवरून गावाला आला होता, तो रात्री एकटा घरात थांबला होता. गाव शांत होतं आणि त्याच्या घराबाजूला जास्त घरं पण नव्हती. रात्री साधारण 2 वाजता त्याला बाहेरून कोणीतरी त्याच्या नावाने बोलावल्यासारखा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्याला वाटलं की शेजारी असेल, पण तो बाहेर पाहिलं तेव्हा कोणीच दिसलं नाही आणि गावाचा रस्ता संपूर्ण अंधारात होता. तो परत घरात आला, पण काही वेळाने तोच आवाज परत आला आणि यावेळा जास्त नजदीक, जसं की कोणीतरी दरवाजाच्या लगच उभा आहे. त्याने दरवाजा उघडला नाही, पण खिडकीतून पाहिला, तरी पण कोणीच दिसलं नाही. त्याच्या मोबाईलला नेटवर्क नव्हता आणि त्याला रात्रीभर झोपच लागली नाही. सकाळी तो घराबाहेर गेला तेव्हा त्याला दरवाजाच्या बाहेर मातीवर पायाचे निशाण दिसले, पण ते निशाण घराकडे येत होते, बाहेर जात नव्हते. त्यांनी ही गोष्ट गावातील लोकांना सांगितली. तेव्हा काही जुनी लोक म्हटले की रात्री कोणीतरी नावाने बोलावलं तर कधीच उत्तर देऊ नका आणि दरवाजा कधीच उघडू नका, कारण सगळे आवाज माणसांचे नसतात.